करायचं स्मरण. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देहो महेश्वरा. श्री सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. श्रीमत श्रीदासबोध दशक 14वा अखंड ध्याननाम समास 6वा चातुर्य लक्षण नाम श्रीराम समर्थ. रूप लावण्य अभ्यासिताने सहज गुणास न चले उपाय. काय तरी धरावी सोय आगंतुक गुणाची. जय सद्गुरु. जय जय रघुवीर समर्थ. कार्याला सुरुवात झालेली आहे. आता कार्याला सुरुवात झालेली असताना आपला देह हा श्रवणासाठी तत्पर आहे. ही महत्भाग्य आहे. कारण या कलियुगामध्ये आपल्या तोंडून प्रत्यक्ष प्रार्थना बोलून घेतली जाते. ही समर्थ कृपा आहे. आपल्या मुखामध्ये प्रार्थना येईल का हो? सहज शक्य होणारच नाही आहे. कारण ज्याच्या दृष्टी खालून गेले ऐसे काहीच नाही उरले. या कलियुगामध्ये प्रत्यक्षात आपला देह हा परमार्थाला आहे. बघा, महत्भाग्य हाताशी आले परंतु भोगू नाही जाणितले असे होणारच नाही. कारण ज्याप्रमाणे आपण गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वरा तिघांचं स्मरण करून जो चौथा या देहाच्या बघा प्रत्यक्ष पण तिघांच्या पलीकडे असणारा श्री सद्गुरू साक्षात परब्रह्म जेव्हा त्याचं आपल्याला स्मरण प्राप्त झालं तेव्हाच प्रत्यक्षपणे पाहायला मिळालं मोक्ष मूल श्री सद्गुरू कृपा. कारण किती आले आणि किती गेले या पृथ्वी तलावर प्रत्यक्षपणे आपल्याला लोक सांगणारे आले. किती आले आणि किती गेले. परंतु बघा, जे मत आहे ना त्या मतावर अजूनपर्यंत आपण ठाम नाही आहेत. ज्याने विठ्ठल मात्र घ्यावे त्याने पथ्य सांभाळावे. कारण या ग्रंथातून प्रत्यक्षपणे आपला दास घडला पाहिजे. ही संतांची शिकवण आहे. ही संतांची भूमिका आहे. कारण या कलियुगामध्ये सांगणारे कोणीही नाही आहेत. कारण जे मत मांडले ते खुद्द भगवंताचं आहे. आपण लोकांचे आत्तापर्यंत या क्षणापर्यंत अजूनपर्यंत आपण ऐकत आहोत. परंतु त्यातून आपल्याला काही साध्य झालेलं नाही आहे. पहावे आपणच आपण. बरोबर की नाही? का भाग दिलेला आहे? दशक 14वा अखंड ध्यान नाम. आपला ध्यान आपलं मन चंचल आहे. अखंड त्याच्या चरणी नाहीये. पुन्हा पुन्हा भाग आपल्याला समर्थाने प्राप्त करून दिलेला आहे. आपलं ध्यान परमेश्वराच्या चरणी असलं पाहिजे. कुठलंही काम करत असताना आपल्याला त्या समर्थ कृपेने त्या ओवीमध्ये सुद्धा सुंदर भाग दिलेला आहे. त्याचं सुद्धा श्रवण करूया. परंतु आपलं मन ज्या प्रकारे चंचल असतं ना, कुठलंही काम करत असताना त्या कामामध्ये लक्ष लागत नाही. असं का होतं? कारण मनपूर्वक आपण काम करत नाही. मनाला जी आवड आहे त्याप्रमाणे आपण कार्य करत असतो. आणि ज्याप्रमाणे मनाला आवडतं ना ती गोष्ट आपण सहजपणे करून टाकतो की नाही. म्हणून दशक 14वा अखंड ध्यान नाम. अखंड त्याच्या ध्यानामध्ये अखंड त्याच्या स्मरणामध्ये आपला देह असला पाहिजे. ध्यानमूल श्री सद्गुरुमूर्ती. पूजामूलम सद्गुरुपदम. मंत्रमूल सद्गुरुवाक्य. मोक्षमूल श्री सद्गुरू कृपा. फक्त आपण म्हणत असतो. प्रार्थनेचा आपण अर्थ जाणून घेत नाही. श्लोकांचा अर्थ आपण जाणून घेत नाही. त्याचं महत्त्व काय हे जाणून घेत नाही. फक्त आपल्या मुखातून बोललं जात असतं. बरोबर की नाही? जर आपण पाहायला गेलो आपल्या घरामध्ये बघा अधिष्ठान आहे. आपला
हृदयामध्ये प्रत्यक्षपणे भगवंत आहे, देव्हारा आहे. ज्याप्रमाणे आपण नमस्कार करत असतो त्याप्रमाणे भक्तिभावाने, निष्ठेने आणि श्रद्धेने आपण तिथे नमस्कार करायला हवा. आपलं मन तेव्हा कुठे असतं ते आपल्यालाच माहीत. आपला देह त्या परमेश्वराच्या बघा देव्हाऱ्यासमोर उभा आहे, प्रतिमेसमोर उभा आहे. देवळामध्ये असू दे किंवा मंदिरामध्ये असू दे, देहाने तिथं आहे, परंतु मन कुठे आहे हे शोधता आलं पाहिजे. अखंड ध्यान देहाचं नाही आहे तर मनाचं असलं पाहिजे. श्लोक देहासाठी नाही दिलं तर प्रत्यक्षात मनासाठी लावून दिलेले आहेत, हे जाणता आलं पाहिजे. म्हणून दशक 14वा अखंड ध्यान आणि त्यातला समास 6वा दाखवला. चातुर्य लक्षण, चतुरपणा कमी आहेत का हो? आपण चतुराईने सर्व ओळखत असतो, चतुराई आपण दाखवत असतो आणि त्याची लक्षणं समर्थांनी आपल्याला प्राप्त करून दिलेली आहेत. करूया श्रवण. श्रीराम समर्थ. रूप लावण्य अभ्यासिताने सहज गुणासन चले उपाय, काहीतरी धरावी सोय आगंतुक गुणाची. समर्थ म्हणाले, आपले रूप आणि लावण्य हे गुण अभ्यासाने साध्य होत नाही, कारण ते जन्मजात असतात. तेथे काही उपाय चालत नाही. म्हणून आगंतुक गुण प्राप्त करण्यासाठी जरूर प्रयत्न करता आले पाहिजे. आता विचार करा, आपलं रूप आणि आपलं लावण्य कोणी प्राप्त करून दिलंय हो? सर्व परमेश्वराचाच देह आहे ना, बरोबर की नाही? हा देह जो आपल्याला प्राप्त करून दिलेला आहे ते ईश्वरी कृपेने आपल्याला प्राप्त झालेला आहे. मग रूप आणि लावण्य ज्या प्रकारे आपण पाहायला जर गेलो ते जन्मजात आपल्याला प्राप्त झालेले आहेत. आपली पुण्याई असेल, आपले शिल्लक असेल, त्याप्रमाणे आपल्याला नरदेह प्राप्त झालेला आहे. परंतु जन्मतः जायते अज्ञान संस्कार ज्ञान उच्यते. आपल्याला जरी नरदेह प्राप्त झाला असला तरी त्या परमेश्वराला विसरायचं नाही आहे. कारण ज्याप्रमाणे आपल्याला आगंतुक गुण प्राप्त करण्यासाठी प्रयत्न का करावे? वरी वरी वैभवाचे आणि अंतरी पोतळे नरकाचे. प्रत्येक ओवीमध्ये इतकं भलं मोठं सामर्थ्य आहे ना. देह प्रत्यक्ष जर पाहायला गेला, चेहऱ्यावरून रंगरंगोटी करत असतो, बरोबर की नाही? परंतु त्याचे कर्म कसे आहेत, त्याचे गुण कसे आहेत ते आपण जाणून घेऊ शकत नाही. कारण समर्थ म्हणाले, कुणाच्या अंतरी लागेल धक्का, ऐसी वर्तणूक करू नका आणि कुणालाही बोलू नका. वरून आपण कितीही मेकअप लावला, कितीही मेकअप केला, वरून तुम्ही गोरे दिसाल हो, बरोबर की नाही? परंतु आतमधली कर्म जर तुमचे बघा प्रत्यक्षपणे वाईट असतील तर त्या रूपाला आणि लावण्याला महत्त्व उरणार नाही. सहज आणि सोप्या भाषेमध्ये समर्थाने सांगितले. हे परमेश्वराचा अंश आहे. प्रत्येक नरदेह, प्रत्येक सजीव सृष्टी त्याच्या दृष्टीखालून गेले ऐसे काहीच नाही उरले हो. परंतु आपण आपल्या चेहऱ्याला महत्त्व देतो, आपल्या रूपाला महत्त्व देतो, आपल्या लावण्याला महत्त्व देतो. ते त्यांनीच प्राप्त करून दिलेलं आहे. परंतु आपण आपल्या कर्माला आणि आपल्या गुणांमध्ये प्रत्यक्षपणे उभं राहायचं. आधी कर्माचा प्रसंग, कर्म केले पाहिजे सांग, कदाचित पडले व्यंग तरी प्रत्यवाय घडे. मग रूप लावण्य अभ्यासिताने, अभ्यास का अभ्यास करावा याचा सुद्धा सुंदर भाग समर्थांनी पुढच्या ओवीमध्ये लिहून ठेवलेला आहे. काळे माणूस गोरे होईना, वनाळास यज्ञ चालेना, मुक्यास वाचा फुटेना, हा सहज गुण. गुण आणि अवगुण पाहायला जर गेलो तर काळा माणूस गोरा होऊ शकत नाही.
बघा समर्थ म्हणाले पुन्हा एकदा की काळा माणूस गोरा होणार नाही. आपण रंगरंगोटी करू शकतो, मेकअप करू शकतो आणि काळा माणूस जर असेल तर आपण गोरा करू शकतो. परंतु जन्मजात जर काळा असेल तर आपण कितीही जरी काही केलं तरी गोरा होणार नाही. कारण का? प्रत्यक्षात काही माणसांच्या बघा जर पाहायला गेलो तर जन्मखुणा असतात. काहीतरी जन्मखुणा असतेच, बरोबर की नाही. व्रण असतात, डाग असतो की नाही. कोणाचे सामखेळ असतं, तीळ असतं, कोणाचा बघा पट्टा असतो, म्हणजे असं काळा पट्टा असतो. आपण काय विचार करतो, अरे ही जन्मखून आहे. कोणाच्या डोक्यावर बघा असं त्रिशूळासारखं असतं, बरोबर की नाही. म्हणजे प्रत्यक्ष जर पाहायला गेलं जन्मखुणा पाहायला मिळत असतात. मुक्या माणसाला बोलता येत नाही, तो हातवारी करून सांगत असतो. तो जन्मतःच आहे, बरोबर की नाही. आणि त्याचा सहज गुण आपण ओळखला पाहिजे. कोणाला काहीही बोलायचं नाही. म्हणजेच काय, आपल्या मुखातून वाईट वैखरी येणार नाही. त्यामुळे कोणाच्या बघा मनाला त्रास होणार नाही असे शब्द आपल्या मुखातून येऊच नाही. आता काळा माणूस जर गोरा होत असेल तर प्रत्यक्ष रंगरंगोटी आणि मेकअप शिवाय पर्याय नाही. परंतु ते फक्त काही कालावधीसाठी ना, म्हणजे विचार जर केला. परंतु जे आपल्याला भगवंताने रूप आणि लावण्य प्राप्त करून दिलेलं आहे तेच खरं आहे, बरोबर की नाही. आंधळे डोळस होईना, बधीर ते ऐकेना, पांगुळ पाय घेईना हा सहज गुण. आंधळा माणूस डोळस होऊ शकत नाही, जन्मताच झालेला आहे ना, त्याला काही वाचता येत नाही. प्रत्यक्ष जर पाहायला गेलं डोळ्याने बघा, डोळ्याची पुण्याई संपलेली आहे. त्याचप्रमाणे बधीर माणूस ऐकू शकत नाही. आपण बोलायला जातो परंतु कान पूर्णपणे काय झालेले आहेत, कानाची पुण्याई संपलेली आहे. जे अवयवांची पुण्याई संपली जाते ना, ते अवयव पूर्णपणे नष्ट होत असतात. आपण विचार करायचा, अरे हा धडधाकट असणारा देह अचानक असं काय झालं. कारण का, जसं गाडीमध्ये बघा आपण पेट्रोल टाकत असतो, डिझेल, बरोबर की नाही, CNG टाकत असतो. जोपर्यंत आहे तोपर्यंत चालणार आणि एकदा का संपली की गाडी ढकलत न्यावी लागते. पुन्हा पेट्रोल पंपावर आपल्याला मिळेल. परंतु या नरदेहाची जेव्हा बघा एक प्रत्यक्ष जर पुण्याई संपत गेली ना, तर शेवटी परत मिळणार नाही. कारण आपल्याला हा जो नरदेह प्राप्त झालेला आहे हा पुण्याईवर आहे, शिल्कीवर आहे. आपली पुण्याई वाढवायची, शिल्लक वाढवायची. जर आपण पुण्याईच घटवली तर एक बघा प्रत्यक्षपणे जसं आंधळा माणूस डोळस कधी होऊ शकत नाही, बधीर माणूस ऐकू शकत नाही आणि पांगळा माणूस चालू शकत नाही. का काठीचा सहारा घ्यावा लागतो, कारण पायाची पुण्याई संपलेली, बरोबर की नाही. काही लहान मुलांना बघा प्रत्यक्षपणे जर पाहायला गेलं जन्मजात काय होतं, डोळ्यांची पुण्याई जाते, चष्मा लागतो. समर्थ म्हणाले कुणाच्या अंतरी लागेल धक्का, ऐसे वर्तणूक करू नका आणि कुणालाही बोलू नका. कारण प्रत्येकजण प्रत्येकाच्या कर्मावर हा चालत असतो. म्हणून कर्म उत्तमाचे ठेवा, कर्म चांगले ठेवा. आपण आपल्या बघा प्रत्यक्षपणे कोणालाही इजा होणार नाही, कोणालाही त्रास होणार नाही, कोणाच्या भावना दुखावणार नाही असे शब्द आणि त्याचप्रमाणे आपले अवगुण बघा सहजपणे कसे बाहेर निघतील हे फक्त जाणून घेतलं पाहिजे. गुण आणि अवगुण कुरूपतेची लक्षणे
किती म्हणून सांगणे, रूपलावण्य या कारणे पालटेना. याप्रमाणे कुरूपतेची कितीतरी लक्षणे सांगता येतात, पण मूळ जे रूप आणि लावण्य असतं त्यात बदल होऊ शकत नाही. आता किती जरी काही केलं तरी आपला जो चेहरा आहे, आपली प्रत्यक्षपणे लावण्य कृती आहे, त्यामध्ये कधीही बदल होणार नाही. बघा भाग कसा दिलेला आहे. आपण उन्हामध्ये सहजपणे बाजारात जातो, मार्केटला जातो, बघा एखाद्या ठिकाणी प्रवासाला जातो, त्यावेळी आपल्या चेहऱ्यावर बघा उन्हामध्ये गेल्यानंतर चेहरा काळा पडतो. परंतु 2 दिवस घरामध्येच राहिलो ना तर तो काळा जो भाग पडलेला तो आपोआप निघून जातो. जसा आहे तसा पुन्हा चेहरा आपल्याला पाहायला मिळतो. आता एअर कंडिशन AC मध्ये राहणारी लोक, कारण त्यांना उन्हाचा चटके बसत नाही, ऊन आपल्याला सहन करावं लागत नाही, ते AC मध्येच असतात. आणि AC मधली माणसं गोरे असतात. समर्थ म्हणाले इथं भेदभाव नाही आहे, परंतु ज्याप्रमाणे कुरूपतेची लक्षणे, आता बघा आपला स्वभाव गोरा असो काळा असो याला महत्त्व नाही. चेहरा गोरा असो किंवा काळा असो, परंतु आपली लक्षणे ही उत्तमाची असली पाहिजेत. बरोबर की नाही. आपण सहजतेने म्हणतो रे हा माणूस दिसायला खूप चांगला आहे, परंतु याची लक्षणं काही चांगली दिसत नाही. म्हणजे काय झालं, आपण कशाला भुललो, चेहऱ्यावरती असणाऱ्या गोरेपणाला, परंतु त्याच व्यक्तीची कर्म ही काळी आहे असं आपण सहजपणे म्हणतो ना. मग आपल्याला इथे सावधपणेचा इशारा दिलेला आहे. अवगुण सोडिता जाती, उत्तम गुण अभ्यासिता येती, कुविद्या सांडून शिकती शहाणे विद्या. प्रत्येकजण विद्या आता शिकत आहे. कुठल्या तर बघा प्रत्यक्षाने विद्या उदंडाची शिकला, प्रसंग मान चुकतेची केला. आता अवगुण सोडिता जाते, अवगुण सहजपणे सुटणार आहेत का, नाही. एखादा वाईट सवय बघा प्रत्यक्षपणे जर आपल्याला लागली ना तर त्यातून बाहेर पडणं मुश्किल आता व्हायला लागले. बरोबर ना. म्हणजे अवगुण सोडता येतात, परंतु उत्तम गुण अभ्यासाने प्राप्त करता येतात. शहाणे लोक असतात ते कुविद्येचा त्याग करून सद्विद्या शिकत असतात. सर्व प्रकारे आपण तिथे जर पाहायला गेलो, उत्तम गुण आणि कुविद्येचा त्याग जर आपल्यामध्ये असतील ते सहजपणे अवगुण बाहेर पडले जाते. मूर्खपण सांडिता जाते, शहाणपण शिकता येते, कारभार करिता उमजते सकळ काही. जर आपण मूर्खपणाचा त्याग केला आणि शिकल्याने शहाणपण येऊ शकते, मग कारभार उद्योगधंदा व्यवसाय करू लागल्यावर त्यातील सर्व काही बारकावे कळू लागतात. आता विचार जर केला, आपण लहानपणापासून शालेय शिक्षण घेत आलो, पण पुढे काय करायचं हे जर माहीत नसेल तर आपण असेच दिवस घालवत असतो. परंतु प्रत्यक्ष जर पाहायला गेलो, एखादा कारभार असेल, उद्योगधंदा असेल, व्यवसाय असेल, तो जर करायचा आपण विचार जर केला, शिकल्याशिवाय येईल का हो, नाही येणार. एखादा व्यवसाय आपण टाकण्याचा प्रयत्न केला, टाकायचा जरी म्हटलं तर त्याची संकल्पना काय आहे, त्याचं महत्त्व काय आहे, ते कसं करायचं, कसं हँडल करायचं हे जर माहीतच नसेल तर त्या व्यवसायामध्ये आपल्याला बघा नफा मिळेल का, नाही मिळणार. मग मूर्खपणाचा त्याग केला आणि शिकल्या पण शहाणपण. बघा प्रत्येक गोष्टी मनुष्याने शिकल्या पाहिजेत, परंतु अभिमान नसा. मान्यता आवडे जीवी, तरी का उपेक्षा करावी, चातुर्य विन उंच पदवी कदापि नाही.
मनुष्याला मोठेपणा हा मनापासूनच आवडत असतो. कधी तो लहानातल्या गोष्टी सांगणार नाही. स्वतःचा अभिमान, स्वतःचा गर्वपणा कसा उंचीवर नेता येईल हेच पाहत असतो. म्हणून मनुष्याचा मोठेपणा मनापासून त्याला आवडत असतो. आता आपण कितीतरी दिवसांनी बघा, एखादा मित्र आपल्या शाळेमध्ये तो असायचा आणि तो कितीतरी दिवसांनी जर आपल्याला भेटला, तर आपण आपल्या बघा दुःखाच्या गोष्टी सांगू का? नाही सांगणार. आपल्या जीवनामध्ये घडणाऱ्या ज्या सुखाच्या गोष्टी आहेत ते सांगू. जरी आपल्याला कमी पगाराची नोकरी मिळाली असली तरी डबल पगार सांगू. विचार करा, ही आपली सवय आहे. हा भाग या देहाचा चाललेला आहे. तुम्हा सर्वांना नमस्कार आहे. हा देह प्रत्यक्ष म्हणजे डबल पगार सांगेल. 20,000 असेल तर 35,000 40,000 सांगेल. का? मोठेपणा त्यांना दाखवता आला पाहिजे. म्हणजे विचार जर केला मग त्याची उपेक्षा का करावी? मग त्याच्याकडून आपण काय करत असतो? सर्व काढण्याचा प्रयत्न करत असतो की बाबा हा काय करतो, किती याला पगार आहे, कोणता व्यवसाय करत आहे, कसं हँडल करत आहे. म्हणजे ज्या प्रकारे चातुर्याशिवाय श्रेष्ठ पदवी कधीही प्राप्त होत नाही. आता चातुर्यपणा आजचा समासच आहे. मग चातुर्यामध्ये श्रेष्ठ पदवी प्राप्त करायची. चतुर माणूस बघा कसा ओळखायचा. एखादा काम जर आपण एखाद्याला सांगितलं बघा आणि त्या व्यक्तीने अनेक प्रकारची कारणं दिली की समजायचं कुठेतरी माती मुरत आहे. बरोबर की नाही? कुठेतरी पाणी मुरतंय. म्हणजे ज्या प्रकारे आपण एखाद्याला कितीतरी दिवसांनी काम सांगावं परंतु ती व्यक्ती आपल्याला कारणं देत आहे. आपल्याला ओळखता आलं पाहिजे. का चतुराईने ती व्यक्ती आपल्याशी वागत आहे. ऐसी प्रचित येते म्हणा, अनुभव येतो, प्रचिती सुद्धा येत असते. तरी का स्वहित कराना, मग आपले हित का साधून घेत नाही? मग आपण आपल्यावर विश्वास का ठेवत नाहीये? आपण आपलं काम का पूर्ण करत नाही? सन्मार्गे चालता जना सज्जना माने. सन्मार्गाने चाललं तर बघा लोकांत आणि सज्जनात आपल्याला मान्यता मिळत असते. आपलं काम आहे ना, आपण स्वतःहून केलं गेलं पाहिजे. लोकांवर आधारित जर आपण एखादं काम जर त्यांच्यावर सोपवलं तर मला नाही वाटत की ते काम पूर्ण करतील. आपण एखाद्याला काम सांगावं आणि त्या व्यक्तीने जर नाही केलं ना, बघा आपल्यामध्ये राग येत असतं, आपल्याला टेन्शन वाढत असतं, चिंता येत असते. मग आपण विचार करतो अरे याला फुकटचं आपण काम दिलं तर बरं झालं असतं. मग शेवटी आपलं हित साधून का आपण घेत नाहीये? आपण स्वतःहून का पाहत नाही हो? पाहता आलं पाहिजे. जर आपण स्वतःचं हित कशामध्ये आहे हे जर पाहिलं तर नक्कीच आपण सन्मार्गाने चाललो आहोत ही भावना आपल्याला दिसून येत असते. देह नेटके शृंगारिले, परी चातुर्य विन नासले, गुणे विन साजिरे बाष्कळ जैसे. देहाला बाहेरून नीटनेटके शृंगारलं तरी अंगी चातुर्य जर नसेल तर ते व्यर्थ ठरते. असा भाग दिलेला आहे. आणि बाष्कळ माणसाच्या अंगी गुण नसताना त्याला सजवावं तसं हे आहे. आता विचार कर, आपण अनेक प्रकारची नाटकं पाहिली ना? पाहिली की नाही? नक्कीच. चित्रपट पाहिलं, सिरियल पाहिले. एखादा हाडाचा कलाकार आहे, समर्थ म्हणाले, जर एखाद्या नाटकामध्ये
त्याला एक महत्त्वाची भूमिका देण्याचं ठरवलं. अगदी बघा, प्रत्यक्षपणे उत्तम प्रकारे त्याचं कार्य आहे. आपण अशा प्रकारे लक्षात घेता त्याला उत्तम प्रकारे तो रोल दिलेला आहे. परंतु त्याची बघा प्रत्यक्षपणे तयारी नाही आहे. दिलेलं काम त्याला पूर्ण करता येत नाही आहे. कारण का? त्याला प्रत्यक्षात त्या कलेची आवड नाही आहे. आणि जर आपण त्याला ते फोर्सनी काम दिलं की बाबा तुला हे करावंच लागेल, तर ती व्यक्ती बघा प्रत्यक्षपणे स्टेजवर काम करू शकत नाही. कारण का? त्याच्यामध्ये धाडस नाही. जी व्यक्तिरेखा त्याला सादर करायची होती त्याला ती जमली नाही. मग कितीही जरी आपण सजवलं, ज्या प्रकारे जी भूमिका त्याला सादर करायची आणि त्याच प्रकारे व्यक्तिरेखाचं संपूर्णपणे बघा हावभाव जसा चेहरा आहे त्या प्रकारे सजवण्याचा प्रयत्न केला, परंतु बोलताच येत नसेल तर उपयोग काय? त्या प्रकारे शब्द बाहेर आले पाहिजेत ना, बरोबर की नाही? म्हणजेच देहाला बाहेरून नीटनेटके जरी शृंगारलं, कितीही सजवलं, पण चातुर्य नसेल तर शेवटी व्यर्थ आहे ना. संवाद घडला पाहिजे ना, ती भूमिका पूर्णपणे निभावली पाहिजे. लोकांपर्यंत, प्रेक्षकांपर्यंत प्रत्यक्षपणे त्यांच्या मनापर्यंत ती भावना पोहोचली पाहिजे. नुसतं स्टेजवर उभं राहून जरी आपण रंगरंगोटी केली, कितीही प्रकारे बघा नेटनेटके त्या देहाला सजवलं, तरी उपयोगाचं नाही आहे. अंगी काय पाहिजे? गुण हवेत ना. अंतरकळा शृंगारावी, नानापरी उमजवावी, संपदा मिळवून भोगावी सावकाश. म्हणून मनुष्याने आपलं अंतरंग उत्तम गुणांनी युक्त करावं. लोकांना आपल्यामधले अवगुण दिसत असतात, परंतु गुण दिसत नाही ना. परंतु समर्थ म्हणाले आपल्यामधले जे गुण आहेत ना ते लोकांना दिसायला हवं. मग यासाठी आता आपल्याला काय करावं लागेल? लोकांना सांगावं लागेल का अरे माझ्यामध्ये ही चांगले गुण आहेत? नाही आहेत, लोक ठरवत असतात. जर आपण वाईट बोलत असू तर लोक आपल्याला लगेच ठरवतील, अरे ही व्यक्ती खोटं बोलणारी. लक्षणं लगेच ओळखत असतात. चातुर्यपणा लोकांमध्ये असतो. आपण समोर जाऊन जर बोलायला गेलो तर लोक आपल्याला वेड्यात काढतील. लक्षात ठेवा. म्हणून अंतरकळा शृंगारावी, आतून जाणलं पाहिजे. म्हणून माणसाने आपले अंतरंग उत्तम गुणांनी युक्त केलं गेलं पाहिजे. नाना प्रकारचं ज्ञान प्राप्त आपण केलं पाहिजे. आता आपण शालेय शिक्षण घेत आहोत. शालेय शिक्षण घेत असताना आपण प्रत्यक्षात जीवनामध्ये बघा आपल्याला ज्याप्रमाणे गणित विषय आहे, आता गणित विषय जेव्हा आहे त्याप्रमाणे आपल्याला आयुष्यामध्ये जीवनामध्ये दुकानावर जावंच लागतं ना. भाजी मार्केटमध्ये आपल्याला जावं लागतं. तिथे सुद्धा बघा आपल्याला पैसे दिले जातात. आई वडील म्हणतात अरे हे घे आणि आपल्याला ती वस्तू आण. मग तिथे सुद्धा आपल्याला बेरीज वजाबाकी आली पाहिजे ना, बरोबर की नाही? त्याचप्रमाणे सामान्य विज्ञान सुद्धा असतं. आपण शालेय शिक्षण घेतो, पुस्तकातले सर्व आपण धडे वाचतो, ते लक्षात घेतो, परंतु जनरल नॉलेज हे आपल्याला बाहेरूनच कळत असतं. म्हणजे प्रत्येक विषयांचं प्रत्येक बारकाईने जर विचार केला ना त्यातून आपल्याला शिकायला मिळत असतं. नाना प्रकारचं ज्ञान आपण प्राप्त केलं गेलं पाहिजे आणि संपत्ती मिळवून सावकाश तिचा उपभोग घेता आला पाहिजे. संपत्ती मिळवायची साधीसुधी नाही हो. संपत्ती मिळवत असताना संपत्तीचा उपभोग आपल्याला घेता आला पाहिजे. आपण काय करतो?
कष्ट करत असतो, मेहनत करत असतो. जरी पैसा जरी कमवला ना, आपला सर्व पैसा हा आजारपणात जात असतो. मग आपल्याला प्रत्यक्ष जर पाहायला गेलो तर त्या पैशांचा आपल्याला उपभोग घेता येत नाही. आलेले पैसे आपल्या बँकेमध्ये असतात आणि त्याच बँकेतून आपण बघा सर्व मेडिकलला, डॉक्टरांना बघा प्रत्यक्ष दवाखान्यामध्ये ते पैसे देत असतो. मग उपभोग घेता आला का? नाही घेता आला. ज्या प्रकारे प्रयत्न करीनास केना शरीर तेही कष्टविना उत्तम गुण घेना सदा कोपी. जे काहीही प्रयत्न करत नाही, काहीही शिकत नाही, शरीरास काही कष्ट पडू देत नाही आणि उत्तम गुणही घेत नाही, तो सदा चिडचिडीत असतो. ती व्यक्ती आपण स्वतःहून पाहतो. एखादी व्यक्ती बघा कष्ट करत नाही, मेहनत करत नाही, कधी बघावं तर घरीच असते, बेडवर बघा प्रत्यक्षपणे बसलेली पाहायला मिळत असते. मग ती व्यक्ती सदा चिडचिडीत का असते? कारण ती व्यक्ती शरीराला कष्ट देत नाही, काही कुठलाही प्रयत्न करत नाही. मग शेवटी कुठलाही गुण त्यामध्ये नसतं, बाहेरचं नॉलेज नसतं. मग शेवटी सदानकदा ती चिडचिड करत असते. आपण दुसऱ्यास करावे ते उसेने सवेची घ्यावे, जना कष्टविता कष्टावे लागेल भाऊ. आपण दुसऱ्यांशी जसं वागत असतो तशीच त्याची प्रतिक्रिया आपल्याला प्राप्त होत असते. आता विचार करा, आपण जर दुसऱ्याशी चांगलं वागत असू तर समोरची व्यक्तीसुद्धा आपल्याशी चांगलं वागणार. परंतु आपण जर त्या व्यक्तीशी वाईट बोलण्याचा प्रयत्न करू तर ती समोरची व्यक्ती चांगलं केव्हाही बोलणार नाही. ही प्रतिक्रिया आहे. आपण जर लोकांना त्रास दिला तर आपल्यालाही खूप त्रास सहन करावा लागत असतो. आपल्या आजूबाजूला बघा शेजारी पाजारी असतात, त्यांना बघा आजाराने ग्रासलेलं असतं, आजारी व्यक्ती असते आणि आपल्या घरामध्ये आपण काय करत असतो, जोर जोरात मोठमोठ्याने ओरडत असतो, गाणी लावत असतो. मग शेवटी त्यांना त्रास होतो. ते एकदा बघा त्यांच्या घरातले कोणीतरी बोलायला येतात, मग आपण काय करतो, व्हॉल्यूम असतं ना अजून वाढवतो आणि ते आल्यावर अजून आपण काय करत असतो बघा, त्यांना अजून सांगतो की आम्ही आमच्या दारी लावले, आमच्या घरात लावलं. पण शेवटी आवाज त्यांपर्यंत पोहोचतो ना, बरोबर की नाही? त्यांच्या हृदयाला, त्यांच्या शरीराला त्रास होत आहे. आपण ऐकून घेत नाही. हा भाग या ध्येयाचा चाललेला आहे. आपण ऐकून घेतलं पाहिजे. कारण बघा प्रत्यक्ष वेळ कुठलीही कोणावर येत असते, ते सांगता येत नाही, बरोबर की नाही? जर हाच भाग आपल्या ह्याच्यावर असता, आपल्या घरातली कोणी बघा प्रत्यक्षपणे आजारी असते आणि शेजारी जर कोणी स्पीकर लावला तर आपण त्यांच्याशी बोलायला जात नाही, डायरेक्ट भांडणं करायला जात असतो, बरोबर की नाही? म्हणून आपण सुद्धा समजून घेतलं पाहिजे. ज्याप्रमाणे आपण दुसऱ्यांशी जसं वागत असतो तसंच लोक आपल्याशी वागत असतात. न्याय वर्तेल तो शहाणा, अन्याय तो दैन्यवाना, नाना चातुर्याच्या खुणा चतुर जाणे. जो न्यायाने वागत असतो तो शहाणा आहे आणि जो अन्यायाने वागतो तो दैन्यवाना, आणि जो चतुर असतो तो चातुर्याच्या नाना खुणा जाणत असतो. जे बहुतांस मानले, जे बहुती मान्य केले, एरते व्यर्थेची गेले जगन निंद्य. जी गोष्ट अनेकांना मान्य असते ती सर्वसामान्य असते. या उलट जे अनेकांना मान्य नाही ते व्यर्थ होत असते. आता एखादा निर्णय असेल, एखादी इमारत आहे, एखादी बिल्डिंग आहे, एखादी सोसायटी, त्या सोसायटीमध्ये बघा मीटिंग असते, बरोबर की ना? आपण पाहतो त्या मीटिंगमध्ये अनेक प्रकारचे मुद्दे असतात, अनेक प्रकारचे विषय मांडलेले असतात. भाग का दिलेला आहे? समजा 60 लोक एकत्र राहत आहेत, 60 जणांचा परिवार, 60 जणांचं कुटुंब एकत्र राहतं.
परंतु एखाद्याने विषय मांडला त्यावर 60पैकी 60च्या 60 बघा प्रत्यक्षपणे निर्णय घेत नाही किंवा सकारात्मक नसतात. त्यातले काही जण 10-12 जण बघा नकारात्मक विचाराचे असतात. 50 जणांनी जरी आपण विषय मांडलेला असला, सहमती जरी असली तरी 10 जण नकारात्मक गोष्टी करतील. मग शेवटी काय होतं? जो न्यायाने वागतो तो शहाणा. कारण या उलट जे अनेकांना मान्य नाही ते शेवटी व्यर्थ ठरत असते ना. मग आता मूळ विषयाचा मुद्दा जर बघितला, 50 जणांना सहमती आहे की बाबा एखादं आपल्याला काम करायचं, 50 जणांनी होकार दर्शवला, परंतु त्या 10 लोकांमध्ये निगेटिव्हपणा आहे, नकारात्मक आहे. मग ते 10 लोकांमुळे काय झालं? कामामध्ये अडथळा आला. मग ते काम पूर्ण होणार नाही अशी भावना प्रत्येकाच्या मनामध्ये निर्माण झाली. जे बहुतांश मानले ते बहुती मान्य केले, एरते वेरतेच गेले जगन्निंदे. जी गोष्ट अनेकांना मान्य असते ती सर्वांना मानत असते, बरोबर की नाही? परंतु या उलट जे अनेकांना मान्य नाही ते व्यर्थच शेवटी ठरणार, एवढं मात्र निश्चित. लोक आपणासी ओळावे किंवा अवघेच कोसळावे, आपणास समाधान फावे ऐसे करावे. लोक आहेत शेवटी ती. लोक आपल्यावर कधी प्रसन्न होतील, कधी आपल्यावर राग काढतील, कधी आपल्या विरुद्ध बोलतील, कधी आपल्या बाजूने बोलतील. ज्या योगी आपल्याला समाधान वाटेल तेवढंच मात्र आपल्याला करता आले पाहिजे. काही लोक आपल्या बाजूने बोलत असतात, काही लोक आपल्या विरुद्ध. का? कारण जशी आपली भावना असेल, बघा जसं आपलं कार्य असेल, लोकांना मान्य असेल तर ते आपल्या बाजूने बोलतील, लोकांना मान्य नसेल तर ते आपल्या विरुद्ध बोलतील. समाधाने समाधान वाढे, मैत्रीने मैत्री जोडे, मोडिता क्षण मात्र मोडे बरेपणा. म्हणून समाधानाने समाधान वाढत असते, मैत्रीने मैत्री वाढत असते, पण चांगुलपणा नष्ट व्हायला एक क्षणही पुरेसा आहे. आपण बघा चांगलं कार्य केलं, मित्रांमध्ये अजून वाढ होत असते, एकमेकांपासून आपल्याला बघा शिकायला सुद्धा मिळत असतं. लोक आपल्यावर प्रसन्न होतील असं कार्य आपल्याकडून झालं पाहिजे. परंतु चांगुलपणाचं जे कार्य आहे त्यामध्ये जर एखादी चूक जर दिसली आणि चांगुलपणा नष्ट व्हायला एक क्षणही पुरेसा आहे. असो अहो काही अरे कारे, जनी ऐके जिते किरे, कळत असताच कारे निकामीपणा. आपण अहो असे सन्मानाने संबोधले तर काहो असं आपल्याला संबोधलं जातं. परंतु आपण जर अरे म्हटलं तर समोरचा कारे असं प्रत्युत्तर पाहायला मिळत असते. जसं बघा मोठेपण, जी मोठी व्यक्ती आहे त्यांना अहो बघा प्रत्यक्षपणे बोलता आलं पाहिजे. त्यांना जर अरेतुरेची भाषा केली, आपल्यापेक्षा वयाने मानाने मोठे आहेत, ही शिकवण आपल्याला प्राप्त झालेली आहे ना, मग चांगल्या प्रकारे जर आपण बोलायला गेलो तर चांगलेच मिळेल. चातुर्य शृंगारे अंतर, वस्त्रे शृंगारे शरीर, दोहींमध्ये कोण थोर बरे पहा. एखाद्या चातुर्याने अंतरंग सजवतो तो दुसरा कोणी उत्तम वस्त्र धारण करून शरीर भरत असतो. बाह्याकार शृंगारिले, तेने लोकांच्या हातासी काय आले. चातुर्य बहुतांश रक्षिले नाना प्रकारे. बाहेरून जर शरीरास किती तुम्ही सजवण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे लोकांना फायदा काय झाला का? नाही आहे. उलट चातुर्याने अनेकांचे नाना प्रकारचं लक्षण करता येत असतं. बरे खावे बरे जेवावे, बरे ल्यावे बरे नेसावे, समस्ती बरे म्हणावे ऐसी वसना. हे बघा चांगल्या आरोग्यासाठी चांगलं खावं, चांगलं जेवावं, उत्तम वस्त्र नेसावं, सर्व लोकांनी आपल्याला चांगलं म्हणावं, हीच
इच्छा असते ना. त्याने मने झिजावे, तेने भले म्हणून घ्यावे, उगेची कल्पिता सिनावे, लागेल पुढे. शरीराने मनाने जो लोकांसाठी झिजत असतो, कष्ट करत असतो, त्यालाच लोक चांगले म्हणतात. परंतु उगीच काही न करता जो बसून फक्त कल्पना करीत असतो, त्याला कोणीही विचारत नाही. लोकी कार्यभाग आडे, तो कार्यभाग जेथे घडे, लोक सहजची ओढे कामासाठी. लोकांचं एखादे जर काम अडलेलं असेल तर ती व्यक्ती आपल्याला बोलवते आणि त्या व्यक्तीमुळे काम पूर्ण होत असते. परंतु त्याच्याकडे आपल्यासाठी बघा, आपल्याला कामासाठी लोक सहजच आकर्षित होत असतात. म्हणून दुसऱ्यांचे सुखी करावे, तेने आपण सुखी व्हावे. दुसऱ्यांचं कष्टविता कष्टावे, लागेल सोयी. दुसऱ्याला सुखी आपण केलं गेलं पाहिजे, तरच आपण सुखी होऊ. परंतु आपण दुसऱ्यांच्या कामामध्ये अनेक त्यांना त्रास देत असतो, कष्ट देत असतो, मग शेवटी आपल्यालाही ते कष्ट भोगावे लागत असतात. हे तो प्रगटाची आहे, पाहिल्याविना कामा नये, समजणे हा उपाय प्राणी मात्राचे. नीट जाणून घेतल्याशिवाय कुठलंही काम नीट होणार नाही, ही गोष्ट प्रगटच आहे. म्हणून कुठलीही गोष्ट समजून घेणं हाच सर्व प्राणीमात्रांसाठी उपाय आहे. समजले आणि वर्तले, तेची भाग्य पुरुष झाले, या वेगळे उरले ते करंटे पुरुष. जे कोणी कुठल्याही विषयाची नीट माहिती करून घेऊन त्याप्रमाणे वागतात, तेच पुरुष भाग्यवान ठरत असतात. आणि जे लोक मानत नाही, ते शेवटी करंट भाग्यही जाणावे. जितुका व्यापती तुके वैभव, वैभवासारिका हव भाव, समजले पाहिजे उपाव प्रगटची आहे. जितका व्याप आपण वाढू त्याप्रमाणे वैभव प्राप्त होते. जसं वैभव प्राप्त होईल त्याचं बोलणं वागणं बघा प्रत्यक्षपणे आपण नीट समजून घेतलं पाहिजे. आळसे कार्यभाग नासतो, साक्षेप होत असतो, दिसते गोष्टी करीना तो तो शहाणा कैसा. कुठल्याही गोष्टीत आळस केला तर कार्य होत नाही. म्हणून सतत प्रयत्न करीत राहिलं की कार्य सिद्धीत जाते. परंतु कुठल्याही कार्यामध्ये आपल्याला आळस येता कामा नाही. मित्रीकरिता होते कृत्य, वैरकरिता होते मृत्यू. बोलिले की सत्य असत्य ओळखावे. कुणाशी मैत्री केली की आपलं काम होणार आहे, आणि कुणाशी वैर केलं तर बघा प्रत्यक्षपणे मृत्यू ओढवणार आहे. हे आपण ओळखलं पाहिजे. आपणास शहाणे करू नेणे, आपले हित आपण नेणे. जनी मैत्री राखून नेणे वैर करी. जो स्वतःला शहाणा करू शकत नाही, ज्याला आपले स्वतःचं हित कशात आहे हेच जर कळत नाही, तर लोकांशी मैत्री कशी करेल त्याचा तोची जाणीव. ऐसे प्रकारीचे जन, त्यास म्हणावे अज्ञान. तयापासी समाधान कोण पावे. असा जो कोणी असतो त्याला अज्ञानीच म्हणायचं. त्याच्यापाशी समाधान कोणाला लाभेल हो. आपण एकाएकी एकला, सृष्टीत भांडत चालीला. बहुतांमध्ये एकल्याला यश कैचे. असा जो अगदी एकटा पडून सर्वांशी भांडत राहतो आणि त्याला चार चौघांत यश तरी कसे मिळेल. बहुतांचे मुखी उरावे, बहुतांचे अंतरी भरावे. उत्तम गुणी विवरावे प्राणीमात्रांशी. म्हणून अनेकांना मदत करून नाम कमवावे. आपण एकमेकांना जर मदत केली तर बघा लोकसुद्धा आपलं नाव काढल्याशिवाय राहणार नाही. अनेकांच्या अंतःकरणात स्थान प्राप्त करून घ्यावं. शहाणे करावे जन, पतित करावे पावन. सृष्टीमध्ये भगवद्वजन पाडवावे. आपल्याला मिळालेलं जो नरदेह आहे तो प्रत्यक्षपणे एखाद्या कार्यामध्ये बघा प्रयत्नशील असेल तर समर्थ म्हणाले देह त्यागिता कीर्ती मागे उरावी. म्हणून शहाणे करावे जन आणि पतित करावे पावन. सृष्टीमध्ये भगवद्वजन वाढवावे. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे चातुर्य लक्ष निरूपण समास 6वा. जय जय रघुवीर समर्थ.